नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी आहे मेथी बेसन किंवा मेथीचं पिठलंही तुम्ही याला म्हणू शकता. तर इथे मी मेथीला छान 2 ते 3 स्वच्छ पाण्यातून धुवून घेते, जेणेकरून त्यावरची माती निघून जाईल आणि मेथी छान स्वच्छ होऊन जाईल. त्यासाठी मी बारीक कांदा कापून घेत आहे आणि सोबतच एक टोमॅटोसुद्धा तुम्हाला बारीक कापून घ्यायचा आहे. एका खलबत्त्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चम्मच जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या याला छान बारीक करून घ्यायचं आहे. खलबत्त्याने बारीक बारीक ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण जे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट केलं आहे ते टाका. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो मिक्स करून त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट किंवा तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट आणखी घालू शकता, 1 चमचा धना पावडर, कसुरी मेथी आणि बारीक कापलेली मेथी घालून छान मिक्स करून घ्या. थोडा वेळ शिजून 1 ते 1.5 चम्मच बेसन तुम्ही टाकू शकता. तुम्हाला पाहिजे असेल थोडं जास्त ॲड करू शकता. त्याला छान मिक्स करून अर्धा ग्लास पाणी घालून बेसन मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्या आणि गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत जेवण वाढा आणि एन्जॉय करा. अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू सो मच.